जर लटकलेलं पोट कमी करायचं आहे आणि खूप लवकर करायचं आहे, तुमची ब्रेस्ट साईज खूप मोठी झालेली आहे, तुमचा हा चीनचा जो फॅट आहे तो खूप वाढलेला आहे आणि चेहरा थुलथुल झालेला आहे, त्याला टोन करायचा आहे, सुंदर दिसायचं आहे, अप्पर बॉडीवरचा फॅट, शोल्डर मजबूत करायचे आहे, शोल्डरचा फॅट कमी करायचा आहे. एक प्रॅक्टिस जर मी म्हटलं, उथल पुथल नाहीये, जिम नाही, एक्सरसाइज नाही, फक्त एक प्रॅक्टिस जर केली आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम मधून जर आपल्याला सुटकारा भेटला तर तुम्ही म्हणाल की हे खूप इझी आहे मॅडम, मग आम्ही करू शकतो. तर करा, नक्कीच करा आणि इतका छान रिझल्ट घ्या ना, तुम्ही आश्चर्य करणार की इतक्या सोप्या प्रॅक्टिसने इतका चांगला रिझल्ट. कंबरदुखीचा त्रास असेल तो पण कमी होणार आहे, पचन सुधारणार आहे. इतकंच नाही, तुमचं जर तुम्हाला याच्या सोबत मी अशा व्हेरिएशन दाखवते की त्याने तुमचं लोअर बॉडीचा फॅट, तुमच्या कमरेचा, हिप्सचा फॅट पण कमी होणार आहे. जर वाढलेला नसेल तरी देखील बॉडी टोन होणार आहे. 3 प्रॅक्टिस दाखवते फक्त, काहीच वेगळं करायची आवश्यकता नाही. जर तुम्हाला या प्रॅक्टिस व्यवस्थित तुम्ही रोज नित्यनेमाने केल्या तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटेल. कसं असतं ना, कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही 1-2 दिवस करून सोडून दिलं तर मग रिझल्ट येत नाही आणि मग आपण म्हणतो की मी सगळं करून बघितलं, सगळं करून बसले पण मला काही रिझल्ट येत नाही. तुम्ही कोणती गोष्ट स्वतः विचार करा ना की कोणती गोष्ट तुम्ही 1 महिना, 3 महिने केली का, बॉडीला दिलेत का तुम्ही, कमीत कमी 3 ते 4 महिने दिलेत का तुमचा फॅट कमी करायला. कारण की हा फॅट एका महिन्याचा, 2 महिन्याचा तर नसेलच ना बॉडीवरती, कमीत कमी वर्षाच्या पहिल्याच असणार आहे, 10 वर्षाचा, 5 वर्षाचा, 2 वर्षाचा, असाच फॅट जमा होतो. एक दिवस खाल्ल्याने वजन वाढत नाही, एक दिवस एक्सरसाइज केल्याने वजन कमी होत नाही. एवढं लक्षात ठेवून जर आपण कन्सिस्टन्सी ठेवली तर रिझल्ट खूप चांगला येतो. खाण्यापिण्यावरती कंट्रोल करायचं, बाहेरचं जंक फूड खायचं जरी असेल तरी कंट्रोलमध्ये खायचं, घरातले ऑइली गोड पदार्थ थोडेसे कमी करायचे, पोषण ठेवून जरी गोष्टी खात गेलोत ना आपण आणि या प्रॅक्टिस सोबत केल्या ना तर आपण पहिल्यापेक्षा जास्त सुंदर होऊ शकतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे की फक्त वजन कमी करणं महत्वाचं नाहीये, एक्सरसाइज, अशा योग, वेगवेगळ्या पद्धतीचे योगासन असतात ना, त्याच्याने आपली बॉडी टोन होते, आपली इंच लॉस होतात. जेव्हा आपण पहिले बारीक होतो आणि आता एक्सरसाइज ह्या प्रॅक्टिस करून हेल्दी डाएट जर घेतला असेल ना तर मी सांगते की पहिल्यापेक्षा पण आपली बॉडी हेल्दी राहणार आहे, चांगली दिसणार आहे, टोन दिसणार आहे, पहिल्यापेक्षा पण चांगली. पण करणं खूप महत्वाचं आहे. आता ह्या प्रॅक्टिस तुम्हाला दाखवते, खूप सोपे आहे. जर तुम्ही कंटिन्युअसली केलं तर रिझल्ट भेटेल, कंटिन्युअसली नाही केलं तर मग रिझल्ट नाही येत. आता या पोझिशन मध्ये यायचं मला इथे, आणि इथे गुडघे, इथे उशी याच्यासाठी घेतलेली आहे की माझ्या गुडघ्यांना काही त्रास पण नको व्हायला आणि माझं आसन आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. या पोझिशन मध्ये आली. पहिली प्रॅक्टिस आहे तुमचं लटकलेलं पोट, तुमची ब्रेस्ट, तुमचे चीनचा फॅट, तुमचे शोल्डरचा फॅट कमी करण्यासाठी. इथे यायचं, या पोझिशन मध्ये यायचं, श्वास सोडलेला इथे. ही प्रॅक्टिस खूप महत्वाची, लक्षात ठेवायची. श्वास सोडलेला आहे, श्वास भरलेला आहे. जितकं होईल तितकं सिलिंगकडे नजर, स्लोली मागे यायचं. 1 2 3 4 5 6. सोबत जर बघून व्हिडिओ करत असाल, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करत असाल, तुम्हाला पण जाणीव होईल की तुमच्या पोटावरती किती प्रेशर येत आहे. 8 9 10. आता हे करताना होल्ड मध्ये जाणं खूप आवश्यक आहे, तेव्हाच तुमच्या बॉडीवरती प्रेशर येणार. आणि पाय आता असे होते ना, पायाला असं ठेवायचं आणि वरती सिलिंगकडे बघायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड श्वास सोडत रिलीज. आता मी दुसरी प्रॅक्टिस दाखवते. जर तुमच्या मांड्या लटकलेल्या आहेत, खूप जास्त हेवी आहेत आणि तुम्हाला त्या पण कमी करायच्या आहेत ना, तर ही प्रॅक्टिस, कंबर बारीक करायची आहे ना, ही प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. या पोझिशन मध्ये यायचं, असं पायाला असं ठेवा किंवा तुम्ही असं ठेवा, या पोझिशन मध्ये देखील ठेवू शकता. आता इथे या पोझिशन मध्ये ठेवलं, हाताला समोर न्यायचं, बॉडीला मागे आणायचं, या पोझिशन मध्ये जायचं. 1 2. सेम प्रॅक्टिस आहे, बोलली व्हेरिएशन दाखवते. तर ह्या प्रॅक्टिसनी तुमच्या लोअर बॉडीचा पण फॅट कमी होतो, अपर बॉडीचा पण होतो, दोन्ही पण करायच्या. 1
2 3 4 5 6 7 8 9 10. आता छान आपल्या लोअर बॉडीचा पण फॅट आणि अपर बॉडीचा पण फॅट कमी झालेला आहे. तिसरी प्रॅक्टिस दाखवते, लास्ट प्रॅक्टिस आहे, ही पण करणं तितकीच आवश्यक आहे. या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे ह्या पायाला या पोझिशन मध्ये न्यायचं आणि ह्या पायाला इथे उचलून आपल्या दोन्ही हाताच्या मध्ये आणि इथे जमिनीला गुडघा नाही लावायचा, गुडघ्याला असं वरती तरंगवून ठेवायचं आणि वरती बघायचं. 1, दुसऱ्या पायाला 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता 10 मध्ये देखील वापस होल्ड मध्ये जायचं असं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला पण करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पोझिशन मध्ये जायचं आणि रिलॅक्स करायचं. इथे 2-3 मिनिटं याच पोझिशन मध्ये राहायचं. बॉडी ऑटोमॅटिकच हलकी आणि फ्रेश होऊन जाते. इतक्या सोप्या प्रॅक्टिस आहेत आणि रिझल्ट 100% आहे. करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल कोणी पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा. भेटू बरं छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.